हेलो ट्रेनीज, आज आपण शिकणार आहोत कोर्स कन्स्ट्रक्शन आणि सिलेबस ॲनालिसिस बद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: कंटेंटच्या ज्ञानाबद्दल माहिती हवीच, माहिती असायला हवी होती हे तुम्हाला कसे सांगता यावे, करिक्युलम, सिलेबस, लेसन यामधला फरक समजावता यायला हवा, सिलेबस ॲनालिसिसचे महत्त्व सांगता यायला हवे। चला तर सुरू करूया। काय माहिती असणं गरजेचं आहे? कौशल्य प्रदर्शनासाठी ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, याशिवाय काम सुरू करणं अशक्य आहे। काय जाणून घेतलं पाहिजे? ही अतिरिक्त माहिती किंवा ज्ञान आहे जी ट्रेनीजना आपलं काम उत्तम पद्धतीने करण्यात सक्षम करते। काय जाणू शकता? ही आणखी अतिरिक्त माहिती आहे जी ट्रेनीजना अपडेट करण्यासाठी गरजेची आहे। यामुळे योग्यता आणि कार्यक्षमतेतही सुधारणा होईल। सेक्शन 1, सिलेबस। सिलेबस सामान्यपणे एखाद्या कोर्समध्ये सामील केल्या जाणाऱ्या टॉपिक्सची लिस्ट असते। इंडस्ट्रीच्या महारथींच्या मदतीने कोर्सची एक रूपरेषा, ज्याला सिलेबस म्हटलं जातं, ती तयार करा। हा सिलेबस एखाद्या विशेष व्यवसायासाठी आवश्यक माहिती आणि कौशल्य विकसित करण्यावर केंद्रित असेल। कोर्सच्या रूपरेषेला 3 विभागांमध्ये विभाजित करण्यात आला आहे। सेक्शन 2, सिलेबसचे भाग। पहिला भाग, ट्रेनीजना एकूण प्रशिक्षण कालावधीच्या 6व्या भागाइतक्या वेळेत कमीत कमी मूलभूत प्रशिक्षण कोर्स शिकून घेतलं पाहिजे। दुसरा भाग, एकूण प्रशिक्षण कालावधीच्या 2/3 वेळेत ट्रेनीजनी विशेष ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यावर केंद्रित केलं पाहिजे। तिसरा भाग, कोर्सच्या या भागात प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि क्रियाशील अनुभवांमधून शिकण्यावर भर दिला जाईल। ट्रेनीजना नावाजलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ट्रेनिंग करावी लागेल, जिथे पूर्ण वेळ त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचं मार्गदर्शन केलं जाईल। या प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये एकूण प्रशिक्षण कालावधीच्या 6व्या भागाइतका वेळ लागेल। सेक्शन 3, करिक्युलम। हे एक विशिष्ट कालावधी, स्थान, उपकरण आणि मूल्यांकन प्रक्रियांसाठी नियोजित लक्ष्य, उद्देश्य, सामग्री, शिकण्याच्या गतिविधींचे वर्णन करते। याला सिद्धांत, शोध किंवा भूतकाळ आणि वर्तमान प्रोफेशनल ट्रेनिंगच्या साच्याच्या संदर्भात योजनाबद्ध केलं गेलं आहे आणि यामध्ये ट्रेनी आणि इन्स्ट्रक्टरच्या सुविधेसाठी पूर्ण अकॅडमिक इयरमध्ये संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्व गतिविधी आणि व्यवस्थांना सामील करण्यात आला आहे। सेक्शन 4, सिलेबसचं विश्लेषण करण्याची आवश्यकता। अनावश्यक माहिती हटवण्यासाठी कामासाठी काय महत्त्वाचं आहे यावर लक्ष देणं, सोप्यापासून सुरुवात करून किचकट विषय शिकवणं, शिक्षण सामग्री तयार करणं, तार्किक अनुदेशात्मक क्रमाने शिकवणं। सेक्शन 5, सिलेबस विश्लेषण। विषयांचा क्रम समजून घेण्यासाठी की काय शिकवायचं आहे, कधी शिकवायचं आहे आणि किती शिकवायचं आहे, अशा प्रकारे सिलेबसचं विश्लेषण करणं खूपच गरजेचं आहे। सिलेबसचं ट्रेनर विश्लेषण गरजेचं आहे, यामुळे शिकवणे आणि शिकण्याच्या गोष्टींना भरपूर प्रमाणात सोपं केलं जाऊ शकतं। निर्देशांची सुरुवात कायम बेसिक साध्या गोष्टींनी झाली पाहिजे आणि हळूहळू कठीणकडे गेली पाहिजे। काहीही मोठं छोट्यानेच बनतं, म्हणून ट्रेनिंग देणं आणि कौशल्य विकसित करणं असेल तर त्यांना भागांमध्ये विभागून समजावणं गरजेचं आहे। शिकण्याची सुरुवात सोप्या कौशल्याने सुरू होऊन आव्हानात्मक कौशल्याकडे जाणे अशीच होते। साध्याने सुरुवात करून किचकटपणाकडे जाणारा हा लॉजिकल अप्रोचच शिकवण्याची योग्य पद्धत आहे। तार्किक अनुदेशात्मक अनुक्रम स्थापित करण्यासाठी एखाद्या विषयविशेषाशी निगडित कौशल्याचं विभाजन म्हणजेच विश्लेषण होय। सेक्शन 6, सिलेबसच्या विश्लेषणाची विधी। सिलेबसचं विश्लेषण अनेक पद्धतींनी केलं जाऊ शकतं। आता हे समजून घेण्याची पद्धत काय असावी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ट्रेनिंगचं उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। नोकरी विश्लेषण विधी। जर आपण एखाद्याला एखादं विशिष्ट कार्य चांगल्या प्रकारे करणं शिकवू इच्छितो, तर आपण कार्यविश्लेषण पद्धतींचं विश्लेषण करू शकतो। याचा अर्थ आहे कामाला छोट्या छोट्या कौशल्यांमध्ये, कार्यांमध्ये विभाजित करणं, त्याला सोप्यापासून कठीणकडे व्यवस्थित करणं। हे काम प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी पायरीपायरीने मार्गदर्शिका तयार करण्यात मदत करते। इथे नोकरीचा अर्थ पूर्ण करण्यात आलेलं काम किंवा तुम्हाला जे दिलं गेलं आहे ते, अशी नोकरी नाही जिच्यासाठी आपल्याला पगार मिळतो किंवा पेरोल मिळतो। कौशल्य विश्लेषण विधी।
दुसरी पद्धत ही आहे की नोकरीसाठी जे काही आवश्यक कौशल्य आहे त्याची एक सूची बनवा. मग उपयोगाच्या वेळेच्या आधाराने त्यांना सोप्यापासून कठीणकडे व्यवस्थित करा. त्यानंतर अशा गतिविधी निवडा ज्या ट्रेनीजना या स्किल्सना योग्य प्रमाणात विकसित करण्यात मदत करतील. लक्षात ठेवा, हे फक्त नोकरी संदर्भात नाही, तर शिकणारा कसं शिकतो आणि आपल्या कौशल्यात सुधारणा करतो याबद्दलही आहे. शिकणाऱ्यावर काय परिणाम होतो हे जास्त महत्त्वाचं आहे, कशा प्रकारे घेतो हे महत्त्वाचं नाही. सिलॅबसच्या विश्लेषणाच्या पायऱ्या. सिलॅबसचा अभ्यास करा आणि समजून घ्या. एखाद्या व्यवसायाच्या मूलभूत आणि उन्नत स्किल्सची लिस्ट तयार करा. कोर्स दरम्यान पूर्ण केल्या जाणाऱ्या थिअरी संबंधित आणि प्रॅक्टिकल कार्याची सूची तयार करा. विषयांना सरळकडून किचकटकडे मॉड्यूल आणि युनिट्समध्ये विभाजित करून व्यवस्थित करा. सिलॅबस पूर्ण करायला किती वेळ लागेल हे तासांच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करा. प्रत्येक गतिविधींसाठी त्याच्या किचकटपणाच्या आधारावर वेळ वितरित करा. मास्टर शेड्यूल तयार करा. टाइम टेबल, मासिक शेड्यूल आणि साप्ताहिक शेड्यूल तयार करा. प्रत्येक लेसनसाठी शिक्षण सामग्री तयार करा. सिलॅबस विश्लेषणाचे लाभ. सिलॅबसचं विश्लेषण केल्यानंतर इन्स्ट्रक्टरच्या लक्षात येतं की वास्तविक काय शिकवलं जाणार आहे. तो प्रत्येक प्रकारची माहिती गोळा करतो आणि चांगल्या प्रकारे तयारी करतो. ट्रेनिंग सामग्री आधीपासूनच तयार केली जाऊ शकते. ट्रेनिंग प्रोग्राम निश्चित वेळेमध्येच पूर्ण करण्यात येईल. ट्रेनीज शिक्षण गतिविधीबाबत जागरूक होऊ शकतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल. हे लॉजिकल आणि सायकोलॉजिकल सिक्वेन्स टिकवून ठेवण्यात मदत करते. शिक्षण गतिविधी एका निश्चित दिशेमध्ये पुढे सरकते. हे कोर्सचे लक्ष्य आणि उद्देश प्राप्त करण्यामध्ये सहाय्य करते. सिलॅबसच्या विश्लेषणानंतर कालावधीसोबत संबंधित स्किल्स किंवा एरियाच्या ग्रुप्सबरोबर ब्रेकअप सिलॅबस मॉड्यूल्स फॉर्म करते. इन्स्ट्रक्शन स्केड्यूल एक अशी योजना आहे ज्यात ट्रेडबुकमध्ये दिलेल्या प्रॅक्टिकल एक्सरसाइजेसवर आधारित आजच्या गतिविधी लिहिलेल्या असतात. या प्लॅननुसार 26 आठवड्यांची वेळ अनिवार्य आहे, ज्यामध्ये 5 दिवसच काम केलं जातं. ट्रेनीजचे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य आणि ज्ञान विकसित करण्यासाठी ट्रेनरने त्या विशिष्ट व्यवसायातील आपले कौशल्य दाखवण्यासाठी आपल्या थिअरॉटिकल ज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. प्रशिक्षण सिलॅबसचे विश्लेषण करतात आणि सोप्यापासून कठीण कौशल्य अनुक्रमापर्यंत श्रेणीबद्ध एक्सरसाइजेसची एक सूची बनवतात. सिलॅबसच्या विभाजनासोबत प्रशिक्षकाला लेसन्स आणि प्रदर्शनासाठी योग्य तारीख आणि वेळ देण्यासोबतच अंमल करण्याच्या क्रमात विषयांना व्यवस्थितपणे तयार करावे लागतील. चित्रांच्या माध्यमातून केली गेलेली प्रेझेंटेशन, प्रशिक्षकामार्फत सूचनापत्र तयार करणे, लेसन प्लॅनसोबत उपयुक्त शिक्षण सामग्रीची निवड करणे किंवा तयार करण्यासाठी आवश्यक पायरी दर पायरी गतिविधींना दर्शवते. चला, पटकन आतापर्यंत आपण काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. कोर्स कन्स्ट्रक्ट करणं आणि सिलॅबसच्या विश्लेषणावरील हे ट्रेनिंग सेशन सिलॅबसचे भाग, करिक्युलम आणि सिलॅबस विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट करते. या मेथडमध्ये काम आणि कौशल्य विश्लेषण, कौशल्याला तार्किक रूपाने विभाजित करणं सामील आहे आणि याच्या लाभांमध्ये प्रभावी तयारी, वेळेत पूर्णत्व आणि ट्रेनीचा आत्मविश्वास सामील आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.